आज जामनेर तालुक्याच्या वतीने सरपंच परिषदेची नूतन कार्यकारिणी व मार्गदर्शन मेळावा उत्साहात पार पडला। या मेळाव्यास सरपंच परिषदेचे राज्य अध्यक्ष श्री दत्ताभाऊ काकडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच ग्रामविकास, प्रशासकीय कार्यपद्धती व सरपंचांच्या भूमिका जबाबदाऱ्यांवर सखोल व मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले। ग्रामीण भाग हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे। महात्मा गांधींनी म्हटलं होतं की खेड्याकडे चला, परंतु आता खेड्यांची अगदी बकाल अवस्था झालेली आहे। जरी वित्त आयोगाचा निधी येत असेल, तुम्ही पाहिलं असेल की जर मुंबई पुण्याला तुम्ही जर गेलात कधी तर एक एक ब्रिज तिथं बांधला जातो, त्याची करोडो रुपये किंमत असते। परंतु आजही आम्हाला म्हणजे गावचा एखादा माणूस त्याचं निधन झालं तर त्याला स्मशानभूमीसुद्धा चांगली नाही, गावची पाण्याची समस्या सुटलेली नाही, शाळा चांगल्या नाहीत, अंगणवाड्या चांगल्या नाहीत, तिथलं शिक्षण चांगलं नाही, आरोग्य चांगलं नाही आणि हाताला काम नाही। त्यामुळं गावं ही समृद्ध बनली पाहिजे, ते फक्त बोललं जातं, परंतु समृद्ध होण्याच्या दृष्टीने पाहिजे तसा प्रयत्न केला जात नाही। सरपंच परिषदेच्या माध्यमातून असे मेळावे घेणं किंवा आमच्या लोकांच्या नियुक्त्या करणं, आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राज्यामध्ये चालवलं जातं आहे, तर आम्ही गावचे प्रमुख म्हणून आमची ती एक जबाबदारी आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून आणि राज्याचे जे ग्रामविकास मंत्री आहेत जयकुमार गोरे, म्हणजे आर पाटलांच्या नंतर पहिल्यांदा जर या राज्याला चांगला म्हणजे ग्रामविकास मंत्री मिळाले असेल तर ते जयकुमार गोरे आहेत। सर्वसामान्य घरातून आलेले आहेत आणि अगदी पायाला भिंगरी बांधून प्रत्येक म्हणजे राज्यात जिल्ह्यात ते फिरत आहेत। त्यामुळं गावच्या लोकांनासुद्धा या समृद्ध अभियानामधून काहीतरी चांगलं शिकायला मिळावं, गावची आमच्या समृद्धी यावी, या दृष्टिकोनातून काम चालू आहे आणि ते काम पुढं जावं म्हणून आज इथं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजच्या अभियानच्या निमित्तानं हा आम्ही कार्यक्रम या ठिकाणी केला। माझ्या भाषणामध्ये सांगितलं की आईवडिलांची पुण्य आहे किंवा पूर्वजांची पुण्य आहे म्हणून तुम्हाला संधी मिळाली। गावातला प्रत्येक माणूस, आपण ज्या दिवशी गावचे सरपंच झालो त्या दिवशी गावातले पक्ष किंवा हा विरोधी पक्षाचा तो विरोधी पक्षाचा असा न करता आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जर गावचा विकास केला तर निश्चित या गावामध्ये अनेक हेवरे बाजार निर्माण होतील, अनेक राळेगण सिद्धी निर्माण होतील। तर ते काम सरपंचांनी म्हणजे जातपात, धर्म किंवा गटतट न बाळगता पुढे नेलं पाहिजे, ही आमची सरपंच परिषदेची भावना आहे। गावातील काही निधी अभावी बरेच कामं अपूर्ण राहतात, यामागे आपण सरपंचांना कारणीभूत ठरवता की राजकीय म्हणजे प्रशासनाला कारणीभूत ठरवता? नाही, आता तुम्ही राज्यातल्या काही गोष्टी अशा असतात, आता पूर्ण तंत्रज्ञान आले, काही निधी हा केंद्राकडून येतो, काही राज्याकडून येतो, तर काही त्याच्यात कमी जास्त होत असतं। परंतु सरपंच जर गावचा सक्षम असेल तर तो त्याचा पाठपुरावा करून अगदी ते काम करून घेऊ शकतो, नाही असं नाही। राजमेळाव्यामध्ये आपली एक समिती पण नेमल्या गेली, त्या समितीला आपण काय सांगाल? नाही, आमच्या समितीला आता इथं काही प्रश्न उपस्थित झाले की 17 गावाला वित्त आयोगाचे पैसे मिळालेले आहेत। समितीकडून अपेक्षा ही आहे की जे सरपंच आहेत त्यांच्या काय ज्या समस्या आहेत त्या राज्यापर्यंत पोहोचणं, म्हणजे तालुक्यांनी जिल्ह्याला पोहोचवा, जिल्ह्यांनी विभागाला पोहोचवा, तर विभागाने आमच्याकडे किंवा थेट आमच्याशी संपर्क त्यांनी साधावा। मी तर प्रत्येक भाषणातून आज इथं सांगायचं विसरलो की 24 तास मला फोन लावा, म्हणजे रात्री 2:30 वाजू 2 वाजू, कारण सरपंच जेव्हा काम आहे त्यावेळेसच फोन लावणार आहे, उगाच कोणी लावत नाही फोन। तर त्यांना जर अडचण आली तर त्यांनी निश्चित राज्याचे आम्ही प्रमुख म्हणून आमच्याकडे त्यांनी त्या मागण्या केल्या पाहिजेत, तर आम्ही त्यांच्या त्या पूर्ण केल्या पाहिजे।